श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि विवेक व्यासपीठ संचलित स्पार्क यूपीएससी एमपीएससी मार्गदर्शन केंद्र आणि त्या द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित आपल्या आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर आणि त्या अनुषंगाने उपस्थित आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी शब्दस्मरणाने मनपूर्वक स्वागत करतो। भारत माता पूजन वरती पाहुण्यांच्या शुभास्ते झालेला आहे। आपण कार्यक्रमाची सुरुवात भारत माता पूजनाने करणार होतो, ती वरती झालेला आहे। आता आपण ओंकार सामूहिक ओंकार घेणार आहोत आणि त्यानंतर कार्यक्रमाची या ठिकाणी सुरुवात होणार आहे। धन्यवाद। यानंतर आपल्या या अकॅडमीची सुरुवात 2 वर्षापासूनचा प्रवास आणि याच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने काही ठळक बाबी पाहुण्यांसमोर ठेवण्यासाठी आपल्या विवेक स्पार्क फाउंडेशनचे कार्यवाह सन्माननीय महेश पोहनेरकर सर यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं प्रस्तावित या ठिकाणी करावं। टाळ्यांच्या गजरात आपण सर्व आमंत्रित करू। नमस्कार। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय भानुप्रतापजी बर्गे सर, आपल्या अकॅडमीचे संचालक अकॅडमिक संचालक स्वागत सर, आपले या अकॅडमीचे कारखाने पालक असणारे शरदजी शारदा आणि आपल्या दैनंदिन सगळं प्रमुख म्हणून काम करणाऱ्या मनीषाताई आणि उपस्थित सर्व अकॅडमीचे आणि MSW च्या बीपीटी साठी आलेले विद्यार्थी विद्यार्थिनी आणि नागरिक बंधू भगिनी, आज स्पार्क अकॅडमीचा द्वितीय वर्धापन दिन आहे। जेव्हा कोविडचा काळ होता 2 वर्षापूर्वी, तेव्हा असं कोणाला वाटलं नव्हतं की त्या काळात देखील अशा पद्धतीची अकॅडमी कुठली सुरू होईल आणि लवकरच ती एक चांगलं पुणे महानगरामध्ये आपलं स्थान निर्माण करेल आणि प्रामुख्याने समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू आणि त्याचबरोबर वंचित घटकातल्या विद्यार्थ्यांसाठी या अकॅडमीचा अधिक उपयोग व्हावा किंवा अशा पद्धतीची एक व्यवस्था पुणे महानगरात व्हावी या उद्देशाने विवेक स्पार्क फाउंडेशन, विवेक व्यासपीठ आणि श्री मुकुंद भवन ट्रस्ट यांनी त्यांच्या संयुक्त विद्यमाने ही अकॅडमी सुरुवात केली। आणि अकॅडमीचं सुदैव असं की सुरुवातीपासूनच माननीय प्रवीण दीक्षित सर या अकॅडमीला मार्गदर्शक म्हणून लाभले। त्याचबरोबर अनेक अशी मंडळी जी प्रशासकीय क्षेत्रात आहेत त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली तेव्हा कशा पद्धतीने ही अकॅडमी चालवावी किंवा कशा पद्धतीने याचं संचालन व्हावं जेणेकरून अधिक विद्यार्थ्यांना यश प्राप्त होईल या संदर्भामध्ये जेव्हा चर्चा झाली तेव्हा परंपरागत चालणाऱ्या सगळ्या ज्या पुणे महानगरातल्या अकॅडमीज आहेत अशा पद्धतीने काम करणाऱ्या त्या आणि याच्यामध्ये काही थोडंसं साम्य आहे पण काही फरक देखील आहेत। मुळामध्ये हे कुठलंही बिझनेस सेंटर नाहीये किंवा कुठलेही आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी केलेला खटाटोप नाहीये, तर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाची एक खूप मोठी भूमिका असते। मग ते राज्य प्रशासन असेल, केंद्रीय प्रशासन असेल, मग त्यामध्ये IAS केडर असेल किंवा आपला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सिलेक्शन झालेले सर्व स्तरावरचे अ गट ब गट जे काही असतील सगळे अधिकारी वर्ग असतील ते ग्रामसेवकापर्यंत या सगळ्यांचं समाज निर्मितीसाठी किंवा सर्व देश समाज नीट चालावा, प्रशासन नीट चालावं यामध्ये एक मोठी महत्वपूर्ण भूमिका असते। त्यामध्ये होम डिपार्टमेंट देखील आहे आणि समाजाची ही सुव्यवस्था जर नीट चालायची असेल तर तिथे चांगली माणसं देखील तेवढ्याच पद्धतीने गेली पाहिजे आणि तिथे चांगल्या माणसांनी जाऊन चांगलं काम पण केलं पाहिजे। बऱ्याच वेळा असं होतं की माणसं चांगला उद्देश घेऊन काम सुरू करतात पण नंतर त्याचा उद्देश हरवायला लागतो हळूहळू आणि मग ज्या पद्धती चालू आहेत त्याच पद्धतीत ते मिसळून जातात।
तसं न करता स्पार्क अकॅडमीच्या माध्यमातून जो विद्यार्थी जाईल त्याने काहीतरी आपला वेगळा ठसा उमटवावा, इनोव्हेटिव्ह काहीतरी काम करून दाखवावं आणि त्याचबरोबर प्रशासनामध्ये केवळ कर्मचारी न राहता दीक्षित सर म्हणतात किंवा आपले पंतप्रधान म्हणतात त्याप्रमाणे कर्मयोगी व्हावं. तर कर्मचारी तर सगळेच होऊ शकतात, पण कर्मयोगी व्हायचं असेल तर त्याला एक वेगळी साधना, वेगळी तपश्चर्या, वेगळ्या पद्धतीची स्वतःची धाटणी करावी लागते. तर ती धाटणी करण्याचा स्टार्टिंग पॉइंट स्वतःमध्ये बदल हा म्हणजे स्पार्क अकॅडमी. त्यामुळे कुठलेही हे बिझनेस सेंटर नाहीये, तर एका अर्थाने आपल्या समाज जडणघडणीमध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान राहतं अशा प्रशासकीय कर्मयोगी घडवण्याचं हे स्थान आहे. आणि त्या दृष्टीने गेल्या 2 वर्षामध्ये आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. सुरुवात आहे, टप्प्याटप्प्याने अनेक विषय आपण हाती घेतले आहेत. पुढच्याच वर्षी इथे एक 100 विद्यार्थ्यांचं रेसिडेन्शियल अशा पद्धतीची व्यवस्था होईल मागच्या बाजूला. आणि आपल्या कल्पनेत जे आहे की केवळ सर्वांनी पुण्यात यावं आणि पुण्यातच ती सगळी फॅसिलिटी मिळावी, शिकावं असं न होता ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना अनावश्यक खर्च करावा लागू नये, परंतु त्यांना सर्व प्रकारची सुविधा, सोय किंवा तशा पद्धतीचं शिक्षण जे पुण्यात मिळतं ते तिथे मिळालं पाहिजे. त्यामुळे जिल्हा स्तरावरती देखील आपण अशा अल्प दरातल्या अकॅडमी लवकरच सुरू करत आहोत, जेणेकरून त्या कुटुंबाचा किंवा त्या मुलाचा जो खर्च आहे तो 10% 20%च्या वर लागला नाही पाहिजे. त्याला जर इथे आल्यानंतर 1 लाख रुपये वर्षाला लागत असतील तर ग्रामीण भागातल्या मुलाला 10,000 रुपयातच त्याचं शिक्षण एमपीएससीचं तिथे झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपण त्याचा प्रयत्न करणार आहोत. आज द्वितीय वर्धापन दिनानिमित्त माननीय बर्गे सर आपण इथे आलात आणि या विद्यार्थ्यांशी आपण संवाद करणार आहोत. त्यांचे आपलं मी धन्यवाद देतो. आणि आपण सगळे विद्यार्थी बीपीटीचे विशेषतः आले, त्यांनी आज माहिती घेतली आणि एमपीएससी यूपीएससीचे विद्यार्थी अभ्यास जे करतायत तर त्यांना देखील त्यांच्या आगामी काळासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. गेल्या 2 वर्षाचा अगदी थोडक्यात परिचय सरांनी या ठिकाणी प्रवास मांडला आणि तो मांडत असताना आगामी काळामध्ये संस्थेच्या वतीने काय केलं जाणार आहे अशी हे धोरणं ठेवली. एक सामाजिक बांधिलकी जोपासून हा अकॅडमीचा किंवा हा उद्देश होत असताना समाजातल्या गरीब, भूतपूर्व आणि गरजू मुलांना शिक्षणासाठी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी योग्य ते केंद्र उभा करण्याच्या हेतूनं आणि त्यांना सगळ्या सोयी सुविधा देण्याच्या हेतूने गेल्या 2 वर्षापूर्वी सुरू झालेला हा सगळा प्रसंग जर आपण बघितला तर सर सांगत असताना बाबा आमटेंच्या शब्दात इतकंच म्हणता येईल की पांगळ्याच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू, निर्मितीच्या मुक्त गंगा त्या इथे मातीत वाहू, नांगरू स्वप्न उद्याची येतली फुलतील शेते, घाम गाळीला ज्ञान येते, येथुनी उठतील नेते, येथुनी उठतील नेते. असा हा सगळा प्रवास सरांनी मांडलेला आहे. पुन्हा एकदा सरांचं मनापासून धन्यवाद. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माजी सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे सर, त्याचबरोबर आपल्या संस्थेचे म्हणजे विवेक स्पार्क फाउंडेशनचे कार्यवाह महेश कोनेरकर सर आणि त्याचबरोबर व्यासपीठावरती महेश्वरी समाज श्रीराम मंदिर ट्रस्टचे शरदजी सारडा हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मी ह्या सगळ्यांचं शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि बर्गे सरांना हा सगळा प्रवास माहीतच असेल. सर आता खूप ठिकाणी कार्यक्रम वगैरे, भाषण वगैरे करतात, मुलांना मार्गदर्शन वगैरे करतात, पण सर उद्या 548 लोकांचा निकाल आहे आणि आमच्याकडे गेल्या 2 वर्षात 51 मुलांनी त्यांचा आयुष्याचा जो निकाल आहे तो पूर्ण केलेला आहे. म्हणजे उद्याचा निकाल 5 वर्षासाठीचा आहे, पण आमच्या 51 मुलांनी आयुष्याचा निकाल लावलेला आहे. तोही या अकॅडमीचं यश आहे असं आम्ही मानतो. आणि यानंतर पाहुण्यांचा परिचय आणि त्यांचं स्वागत सुरू करण्यासाठी मी मनीषा नारकेडकर मॅडम, मुख्य प्रकल्प समन्वयक यांना विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचा परिचय करावा आणि स्वागत समारोह करून घ्यावा. नमस्कार. आजचे आपले पाहुणे, प्रमुख अतिथी जे आहेत त्यांना आपण पाहुणे न म्हणतो, रिअल लाईफ हिरो म्हणू शकतो. श्री भानुप्रताप बर्गे, सहाय्यक पोलीस आयुक्त, निवृत्त गुन्हे शाखा, पुणे शहर. कोरेगाव जिल्हा सातारा येथे लष्करी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात सरांचा जन्म झाला. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिक्षण पूर्ण झाले आणि 1985 मध्ये महाराष्ट्र पोलीस सेवेत सर रुजू झाले.
1986 ते 2005 पर्यंत मुंबई शहरात आणि 2005 पासून सरांनी पुण्यात आपली सेवा दिली आहे. अनेक सामाजिक संस्थांशी सर संबंधित आहेत. पोलीस आणि जनता यांच्यात चांगला संपर्क राहावा, तसेच दहशतवाद विरोधी आणि राष्ट्रविरोधी उपक्रमांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याचं काम सर सतत सातत्याने करत आहेत. सरांना मिळालेले विशेष पुरस्कार 2009 मध्ये गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक, पहिले भारतीय पोलीस अधिकारी ज्यांना सर्व्हायव्हर्स क्लब मेंबरशिप मिळाली आहे, दहशतवाद विरोधी कारवाईसाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून गौरवान्वित, DGP महाराष्ट्राकडून डीजीज इन्सिग्निया पुरस्कार सन 2003. आजपर्यंत 430हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे झालेल्या गोळीबारात माया डोळससह 7 गुंडांचा एन्काउंटर, त्या घटनेवर आधारित चित्रपट शूटआउट ॲट लोखंडवाला आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिला असेल. 220 किलोग्रॅम ब्राऊन शुगरची जप्ती केली. याचा आंतरराष्ट्रीय बाजारात साधारणतः 220 कोटी रुपये इतकं मूल्य होतं. 1993 मध्ये मुंब्रा ठाणे येथे 1500 किलो RDX ची जप्ती. खलिस्तान लिबरेशन फ्रंटच्या 4 दहशतवाद्यांना 93 साली अटक. या दहशतवाद्यांचा धीरूभाई अंबानी आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंह राव यांच्या नातीचं अपहरण करण्याचा कट होता. भांडूप खिंडीपाडा मुंबई येथे 16 तास चाललेल्या चकमकीत 5 शीख दहशतवादी ठार केले आणि पहिल्यांदाच दहशतवाद्यांकडून लाईट मशीन गन जप्त करण्यात आली. आजपर्यंत 19 गुन्हेगारांचे एन्काउंटर, गँगस्टर्स, अतिरेकी, ISI एजंट, आर्थिक गुन्हेगार, मानवी तस्करी करणारे एजंट आणि टॉप रँकिंगचे नक्षलवादी यांना अटक. ISISच्या धमक्यांनंतर CP पुणेने देऊ केलेले सुरक्षा कवच सरांनी नाकारले. वेश्या व्यवसायातून मेजर व मायनर 300 मुलींची सुटका आणि 100हून अधिक गुन्हे दाखल. बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी दीपावली महोत्सवाचे आयोजन केले. याचं वैशिष्ट्य म्हणता येईल की पेशवे काळानंतर पहिल्यांदाच या महिलांसाठी कोणीतरी काही मुद्दाम म्हणून महोत्सव आयोजित केला होता. हा सरांच्या पुढाकाराने झाला होता महोत्सव. श्री बाळासाहेब ठाकरे आणि श्री अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड म्हणून सरांनी कर्तव्य बजावले आहे. TEDx या जागतिक व्यासपीठासह दहशतवाद आणि नक्षलवाद विरोधी व्याख्याने, महिला सुरक्षा आणि युवा सक्षमीकरणासाठी प्रेरणादायी व्याख्याने. हा तर खूप संक्षिप्त परिचय झाला. म्हणजे खरं तर याला आपण परिचय नाही म्हणू शकत. हा परिचय नसून राष्ट्रवादाचे स्फुल्लिंग घेऊन जन्मलेल्या, शस्त्र आणि शास्त्राची सांगड घालणाऱ्या, सर्व धर्म पंथ संस्कृती जपणाऱ्या, मूल्य नीतिमत्ता मांडणाऱ्या, समाजासाठी गुंड अतिरेक्यांशी लढणाऱ्या, युवकांमध्ये राष्ट्रचेतना जागवणाऱ्या तुमच्या आमच्या पोलिसांमधील एका असामान्य माणसाची शौर्य गाथा आहे. असे असामान्य व्यक्तिमत्व, रिअल लाईफ हिरो आज आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत. मी श्री शरदजी सारडा, माहेश्वरी समाजाचे श्री राम मंदिर ट्रस्टचे सन्माननीय सदस्य सारडाजींना विनंती करते त्यांनी बर्गे सरांचं स्वागत करावं. स्पार्क अकॅडमीचे संचालक श्री स्वागत दरक सर यांना विनंती करते त्यांनी सारडाजींचं स्वागत करावं. पुढील सूत्रे धन्यवाद मॅडम. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत झालेलं आहे आणि सरांना पुढे एका कार्यक्रमाला जायचं असल्याने सरांचं डायरेक्ट आपण या ठिकाणी मार्गदर्शन ऐकणार आहोत. सरांचा परिचय मॅडमने करून देत असताना बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी मांडल्या. आपण सगळे मराठी मुळावाल्यांपासून अनेक पुस्तकं वाचणारी मुलं आहोत. त्यांच्या नावामध्येच खूप मोठा विषय आहे असं मला वाटतं सर. भानु प्रताप. जर भानु हा शब्द आपण बघितला, संधीचा विग्रह केला आणि त्याचा
मूळ अर्थ शोधला तर गुणी, समजदार आणि शासक असा होतो. प्रताप तर तुमच्या सगळ्या कामगिरीमध्ये आहे. आणि बर्गे नावाचा सुद्धा तुम्हाला इतिहास थोडासा विकिपीडियाला जाऊन शोधा. बर्गे म्हणजे घुसळणे आणि मिसळणे असं होतं. म्हणजे प्रताप आहे, भानू आहे आणि बर्गे आहे, हे तिन्ही शब्द सामाजिक बांधिलकीची साक्ष आहेत असं मला वाटतं. पुन्हा एकदा सरांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूया. आणि नेहमी मुलांसाठी मार्गदर्शन करणारे, गणपती महोत्सवापासून ते अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावून जास्तीत जास्त प्रबोधन करण्यासाठी, राष्ट्रहिताचे विचार मांडण्यासाठी आपल्या संविधा अर्पण करणारे आणि एक सामाजिक बांधिलकीनं कर्तव्यावर असतानाही निष्ठेनं काम करणारे आणि कर्तव्यावर नसतानाही त्याच निष्ठेनं त्याच बांधिलकीनं काम करणारे आदरणीय बर्गे सर यांना विनंती आहे की आपण आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करावे. व्यासपीठावर उपस्थित स्पार्क अकॅडमीचे माझे स्नेही श्री महेशजी, या ठिकाणी तुमचा त्यांचा रोज संबंध येतो असे स्वागतजी, मनीषाताई, एक सामाजिक भावनेतून समाजामध्ये काम करणारे सारगाजी आणि माझ्या उपस्थित MPSC UPSC ची तयारी करणाऱ्या मित्रांनो, खरं तर आज प्रदर्शनाची एक जाणीव मला या ठिकाणी बसल्या झाली. बावड्यासारख्या खेडेगावामध्ये, बावडा कदाचित तुम्ही बघितलेला असेल, माहिती असेल, इंदापूरच्या जवळ एक 6 किलोमीटर अंतरावरती बावडा नावाचे खेडेगाव आहे, जिथे फक्त शाळा होती. त्या शाळेमधला शाळेच्या ड्रेसमध्ये खाकी आपण व्हाईट शर्ट, टोपी घालून शिकणारा एक विद्यार्थी, सामान्य कुटुंबातून, गरीब कुटुंबातून, कुठलेही क्लासेस जॉईन न करता, कुठलीही तयारी न करता, ज्याला फक्त PSI हे पद सगळ्यात मोठं आहे असं वाटत होतं, तो विद्यार्थी आज तुमच्या समोर या ठिकाणी उभा राहून तुमचा एक आंदोलनाचे गुण या ठिकाणी सांगताय. एक आपल्या मनामध्ये सुरुवात उतरवायसाठी केली की आपल्या मनामध्ये एक न्यूनगंड असतो की मी पुण्यात शिकलो किंवा मुंबईमध्ये शिकलो किंवा नागपूरमध्ये शिकलो किंवा नाशिकमध्ये शिकलो तरच मी काहीतरी करू शकतो. हा न्यूनगंड पहिला एक आपल्या मनातून खूप काढणं गरजेचं आहे. अक्षरशः सांगितलं मी की पाठीमागच्यांना आवाज येतो का? नसेल तर पुढे एक खुर्ची घेऊन आलं तरी चालेल, असं मधल्या लाईन मध्ये आपण बसू शकतो. आता पुढे येणार नाही जाणार, रोडचं जर डिस्टर्बन्स होत असेल हा म्हणजे ऐकू येतं, व्यवस्थित ऐकू येतं की आपण सामान्य. आणि दुसरा एक मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे की सामान्य कुटुंबातील आलेल्या मुलांनी हा भारताचा इतिहास घडवलेला आहे. मला एक सांगा, तुमच्यापैकी कुणी खूप मोठ्या उद्योगपतीचा मुलगा मुलगी आहे या ठिकाणी? कोणी खूप मोठ्या बागायतदाराचा मुलगा आहे, साखर कारखानदाराचा मुलगा आहे? तुम्हाला एक इतिहास घडवायचा आहे, तुमच्या मनामध्ये आपण काहीतरी बनायचं एक आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर त्यांना इतिहास घडवायचा नाही तर वेगळ्या मार्गाने इतिहासाचं त्या ठिकाणी पुनरावृत्ती करायची आहे, जसं शिवाजी महाराजांनी केलं, जसं अब्दुल कलामांनी केलं. अशा उद्देशाने तुम्ही या ठिकाणी एकत्र आलेला आहात. आणि मला तर वाटतं की स्पार्क अकॅडमीच्या स्थापनाच यासाठी केलेली आहे त्यांनी की आज प्रत्येक जण आर्थिक फायद्याच्या मागे लागलेला आहे. अगदी साधारणतः टपरीमधला जो दुकान चालवणारा व्यक्ती असेल ते अडाणी अंबानी पर्यंत फक्त पैसा कसा दुप्पट होईल, तिप्पट होईल, कशी त्यामध्ये वाढ होईल याच्यासाठी त्यांचं नियोजन सर्व असतं. परंतु मी या ठिकाणी विशेष कौतुक करतो स्पार्क अकॅडमीचे, त्यांच्या सर्व महेशजींचे, सर्व सहकारी असतील महेशजींचे, मुकुल भवन ट्रस्टच्या या ठिकाणी मी कौतुक करतो की कुठलाही आर्थिक दृष्टिकोन न करता एक सामान्य कुटुंबातील टॅलेंटचा त्या ठिकाणी चांगल्या मार्गाने उपयोग करून त्यांना स्वतःच्या पायावरती उभा करायचं, कुटुंबाला त्यांच्या काहीतरी आधार द्यायचा, त्याचबरोबर एक देशासाठी म्हणून काहीतरी करायचं, राज्यासाठी म्हणून काहीतरी करायचं, अशा भावनेने अकॅडमी स्थापन झालेली आहे असं माझं मत आहे.
या अकॅडमीचे तुमचे मुख्य सल्लागार जे आहेत ते माझे गुरु आहेत. पोलीस खात्यात एक असामान्य व्यक्तिमत्व जे दीक्षित साहेब तुमच्याशी चर्चा करतात, बोलतात, मला वाटतं तुम्हाला मार्गदर्शन करतात. दीक्षित साहेबांसारखा माणूस पोलीस खात्यात झालेला नाही आणि यापुढे कधी होणारही. अशा व्यक्तीचं पाठबळ तुमच्या या अकॅडमीच्या पाठीमागे आहे. मित्रांनो, जास्त काही बोलणार नाही. अभ्यास कसा करायचा माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. वेळेचं नियोजन कसं करायचं माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. इंटरव्ह्यू कसा द्यायचा, कुठली पुस्तकं कधी वाचायची, किती वाचायची, काय थेरॉटिकल बघायचं, काय प्रॅक्टिकल बघायचं, हे सगळं नॉलेज तुम्हाला. परंतु एक अनुभवाचे तोड सांगतो आणि आउट ऑफ फ्रेम मी नेहमी काम केलेले पोलीस खात्यामध्ये असताना सुद्धा. आणि आउट ऑफ फ्रेम काम करत असताना आपलं थोडं माइंडसेट आपलं चेंज करणं आपल्याला खूप गरजेचं असतं. अगदी 1 मिनिटाच्या एका विनोदावरून तुम्हाला सांगतो, उदाहरण तुम्हाला लगेच लक्षात येते. एक लहान मुलगा असतो आणि त्याला एक शिव्या द्यायची खूप घाण सवय असते आणि शिव्या पण त्याच्या एकदम आपल्या खानदानी शिव्या असतात. म्हणजे आपण ग्रामीण भागात आलेलं म्हणजे तुम्हाला सगळं ते माहिती आहे, ऐकलेलं तरी इकडून इकडून कुठं ऐकलेलं आपण बोललेलो असतो. मुलांनी ते बोलले असेल, मुलींनी ऐकले वगैरे असतील जाता येतात. आता वडिलांना आई वडिलांना चिंता की आताच लहान असताना जर हा मुलगा असा शिव्या करतो तर मोठं झाल्यावरती काय. म्हणून ते बरेच प्रयत्न करतात काउन्सिलिंग करायचं, हे करायचं. मग काय उपयोग होत नाही. कोणतरी महेशजींसारखा एकतरी त्यांना कोणतरी गायडन्स भेटतो त्या ठिकाणी आणि ते सांगतात की मुलाला खेळण्यामध्ये गुंतवा. मग मुलाला खेळण्यामध्ये गुंतवा म्हणल्यानंतर म्हणजे थोडा चेंज होईल याच्यामध्ये, खेळण्यात गुंतवतात. मग वडील लहान मुलगा असतो ते ट्रेनचा असा एक बॉक्स, तुम्ही कदाचित खेळला असेल नसेल माहित नाही मला, पण आम्ही खेळलोय. असं एक मोठं ट्रेनचा बॉक्स येतं लांब, त्याच्यामध्ये ट्रॅक असतो ट्रेनचा आणि त्याच्यामध्ये ट्रेन असते. ट्रॅक जोडून ट्रॅक लावायचं असतात राऊंड असे, त्याच्यावर स्टेशनची नावं लिहिलेली असतात, ती नावं लावायची असतात. त्या ट्रेनमध्ये बॅटरी टाकली की ती ट्रेन थांबत थांबत स्टेशनवर पुढे जात असते. तर वडील असे बसलेले असतात शेजारी, मुलगा ते बॉक्स काढतो, काढायला सगळं ते ट्रॅक जुळवायला, स्टेशनची नावं लावायला असेल, ट्रेनमध्ये बॅटरी टाकायला 10 मिनिटं जातात. 10 मिनिटात एक पण शिवी नाही. वडिलांना जर बरं ट्रेन चालू करतो, पहिल्या स्टेशनला जशी गाडी थांबते, ज्या नालायकाला उतरायचं उतरा, ज्या मूर्खाला बसायचे बसा, गाडी लेट. तर नालायकाने मूर्ख खूप चांगले शब्द वापरले, त्याच्या अजून त्याच्या मोठे असतात. दुसऱ्या स्टेशनला थांबती गाडी, परत तसंच. तिसऱ्या स्टेशनला तो परत शिवी देतो, वडिलांना राग येतो की एवढं सगळं 10 मिनिटं काय बोलणार आहे, परत चालू झालं. त्याच्यामुळे कानाखाली लावतात. तर कानाखाली लावल्यावर काय करणार मुलगा, तू सांग, जांभळे देते तू, जागरण झालं तू, जे जांभळे देते त्याला समजत. काय करणार मुलगा, सांगायचं ना, आपण बोलायचं, संवाद करतो आपण. वडिलांनी मारल्यानंतर कानाखाली लावली त्याने, काय केलं, काय सांगितलं, शिवी देतो, नाही शिवी नाही देत. एक 5 मिनिटं रडतो, 5 मिनिटं रडतो, 5 मिनिटांनी शांत होता आपला आपणच, परत गाडी चालू करतो. गाडी थांबते पुढच्या स्टेशनला, परत ज्या मूर्खाला उतरायचं उतरा, ज्या नालायकाला बसायचं बसा, या आरामखोरमुळे गाडी 5 मिनिटं लेट झाली. आपलं माइंडसेट, त्याचं माइंडसेट शिवाय द्यायचं झालं, त्याला तुम्ही खेळण्यात गुंतवा, कशातही गुंतवा. आज तुमचं माइंडसेट जे आहे, आपल्याला तो मुलगा नाही व्हायचं. आपल्याला काय व्हायचंय, आपलं जे पूर्वीचं जे काय आपण केलेलं आहे ते पूर्ण विसरून तुमचं आता एकच अर्जुनाच्या बाणाला काय दिसत होता, फक्त डोळा. तुमचं टार्गेट जे आहे ते फक्त तुमचं टार्गेट एकच आहे, ते म्हणजे युपीएससी किंवा एमपीएससी आपल्याला क्लिअर करायचं आहे. बरोबर आहे, एकदम सिंपल साध्या वाक्यात सांगितलं मी. असं काही कुठल्याही टेन्शनचं काही सांगत नाही. सर सांगत असेल, शिकवत असतील, काय स्वागत सर शिकवत असतील, आणि ती पोलिसांची भाषा पण नसते. म्हणजे आईला मायला आम्ही बोलणार आहे, तर इथे एवढं चांगल्या भाषेत बोलायचं म्हणजे मला टेन्शन आहे. आपलं टार्गेट आपण आता फिक्स केलेलं आहे, त्याच्या
त्याच्यासाठी मग तुम्ही पोरशाने कुणाचा ऍक्सिडेंट करून कुणाला कसं मारलं ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त इंटरेस्ट नाही. कोण कुठल्या पब मध्ये जातो, कोण कुठल्या बार मध्ये जातो, आपल्याला इंटरेस्ट नाहीये. अभ्यासासाठी म्हणून तुम्ही उद्याच्या रिझल्टची वाट पाहता. परंतु हाच निवडून आला म्हणून मला वाईट वाटायला पाहिजे, तोच निवडून आला म्हणून मला आनंद व्हायला पाहिजे. जर अधिकारी बनायचं असेल तुम्हाला तर तुम्ही हे जात धर्म पंथ पक्ष विचारसरणी जी आहे ती पूर्ण थोडी आपली बाजूला ठेवणं खूप आवश्यक आहे. एकच ध्येय आपल्या डोळ्यासमोर असायला पाहिजे की जे कायद्याने संमत आहे, जे संविधानाने आपल्याला शिकवलेलं आहे. आता पुस्तक दिलं मला, आंबेडकरांचं बोलतांचं पुस्तक आहे, सावरकरांचं पुस्तक आहे. खूप महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये खूप विचारवंत लोक होऊन गेलेले आहेत की ज्यांचा आपण अभ्यास करत बसला तर आपल्याला 7 जन्म सुद्धा पुरणार नाही, एवढे मोठे मोठे लोक आपल्या या भारत देशामध्ये होते. ज्यावेळेस आपण अधिकारी म्हणून होण्याचा प्रयत्न करत असतो तर त्यावेळेस अभ्यास तर तुम्हाला हार्डवर्क तर जरुरीच आहे. लाखोनी आज मुलं असतात परीक्षेत. मी परीक्षा कशी द्यायची, अभ्यास कसा करायचा अजिबात सांगत नाही, परंतु त्या अभ्यासासाठी ज्याची गरज आहे, कशाची सगळ्यात जास्त गरज आहे तुम्हाला अभ्यासासाठी किंवा कॉन्सन्ट्रेशन करायसाठी, सांगा. तुमच्याकडे येऊ द्या उत्तर. आपण भाषणबाजी नाही, मला संवाद साधायचा आहे तुमच्याशी. कशाची सगळ्यात महत्वाची गरज जर कशाची असेल तुम्हाला त्या ठिकाणी, तर तुमची हेल्थ. हेल्थ मध्ये पण कुठल्या हेल्थ पाहिजे आपल्याला? 2 प्रकारचे हेल्थ आहेत, एक मेंटल हेल्थ आणि एक फिजिकल हेल्थ. आणि तुम्हाला सांगतो की तुमचे जर मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ जर चांगली असेल तर 50% तुम्ही ह्या एक्झाम मध्ये पास झाला. पडतात काय याच्यात अतिशुक्ती आहे? अजिबात काही अतिशुक्ती नाही. आपण कुठलीही तयारी करत असताना आपलं बर्डन आपल्या डोक्यावरती एवढं येत असतं की जणू हे जर झालं नाही तर माझं आयुष्य संपलं. इट्स नॉट लाईक दॅट. आणि मी हे सांगतो कशामुळे सांगतोय मी हे, तर माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी सांगतो. ज्यावेळेस आपली मेंटल आणि फिजिकल हेल्थ चांगली असते त्यावेळेस तुम्ही 12 तास काय, 18 तास काय, 20 तास सुद्धा तुम्ही काम करू शकता, 20 तास सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता, 3 तासाची 2 तासाची झोप पूर्ण होते. परंतु तुम्ही टेन्शन घेऊन जर ते करत बसला मग 24 तास सुद्धा तुम्हाला करून काय उपयोग. फिजिकल हेल्थ खूप महत्वाची आहे. आपलं टार्गेटेड आपण काहीतरी ठरवलेलं आहे आणि टार्गेटेड ठरवताना त्याला कुठल्या तरी वेळेची मर्यादा घालणं खूप आवश्यक आहे. लिमिटेशन्स माहिती आपली पाहिजे आपल्याला काय. फर्स्ट टाइम एक्झाम दिली, फेल झाला मान्य आहे. सेकंड टाइम दिली, फेल झाला मान्य आहे. पण थर्ड टाइम पण तुम्ही फेल होऊन परत परत जर अजून करत असाल प्रयत्न तर यू चेंज युअर ट्रॅक. डिस्करेज करायचा अजिबात या ठिकाणी कुठलाही माझा उद्देश नाही. तुम्हाला तुमच्या लिमिटेशन्स माहिती असणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही एमपीएससी यूपीएससी करता 1 वर्ष फक्त तेच टार्गेट ठेवा तुम्ही पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी जे तुम्ही काय ठरवताल त्या दुसऱ्या वर्षी तुम्ही त्याला काहीतरी ऑप्शनची एक जोड ठेवा. बरोबर आहे? ऑप्शन काय आहे की समजा मी एमपीएससी यूपीएससी नाही झालो तर मी काय करू शकतो, याच्यासाठी मग त्या दुसऱ्या वर्षीपासून सायमल्टेनियसली तुम्ही त्याचा विचार करायला आवश्यक. अचानक कित्येक घटना आपण अशा बघतो की तुमच्या आजूबाजूला असतील. मी कित्येक बघितलेलं आहे की एमपीएससी यूपीएससी न झाल्यामुळे त्यांनी अगदी टोकाचे पावलं त्या ठिकाणी उचललेले आहे. ज्यावेळेस आपण हा विचार करतो की मला काहीतरी बनायचंय पण त्यावेळेस मी स्वतःमध्ये सुद्धा झाकणं आवश्यक आहे की माझी ती लायकी आहे. आणि मग त्या जर तुम्ही अशा पद्धतीचा विचार करून जर ह्या स्पर्धा परीक्षेला तयारी करत असेल तर खूप चांगला. सर महेशजींनी सांगितलं, आम्ही वरती बोलत असताना पण सांगितलं, इथं पण सांगितलं की गावाकडचा इंदापूर बावड्याचा मुलगा येतो, पुण्यामध्ये राहतो, ना जेवणाची सोय ना राहण्याची सोय, अकॅडमी चांगली आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला बसायला उठायला तरी जरा चांगलं दिसतं मला या ठिकाणी, खूप चांगली व्यवस्था. परंतु काही काही अकॅडमी अशा आहेत की मेट्रो कोंबण्यासाठी त्या ठिकाणी ती कोंबलेली आहे. त्या ठिकाणी अभ्यास करणं तुम्हाला शक्य होत नाही. परंतु ऑनलाईन तुमच्याकडे आता सिस्टीम चांगल्या आहेत, पैसे घालण्याची गरज नाही. गावांमध्ये इलेक्ट्रिसिटीचा आता पुरवठा बऱ्यापैकी आहे.
तिथं तुम्हाला नेटच्या सुविधा प्राप्त होत आहे. घरातलं खाऊन आई वडिलांच्या समोर त्या ठिकाणी अभ्यास तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने करू शकता. आणि ते जर केलं तर मला वाटतं की सगळ्या आर्थिक विवंचना ज्या असतात ते त्या ठिकाणी आई वडिलांच्या सुद्धा सुटल्या जातात. त्यांना त्या ठिकाणी तुम्हाला प्रोत्साहित केलं. थोडा चेंज नेहमी असतो, चेंज हवा असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. साधं टीव्ही बघत बसलं तरी इंटरव्हल काय करतात त्या ठिकाणी 3 तास तुम्ही नाही बघू शकत एक कंटिन्यू टीव्ही, एक स्क्रीन जो असतो. इंटरव्हलचा प्रकारच असा आहे की आपल्या नियोजनामध्ये कुठेतरी हा इंटरव्हल असणं आवश्यक. मग इंटरव्हल मध्ये काय करतो आपण, जे काही आवडीचं तुला वाटत असेल ते आवडीचं तू त्या ठिकाणी. तुम्हाला एक तर आर्थिक कारणासाठी म्हणून नोकरीची गरज आहे. दुसरं एक काहीतरी तुम्हाला आता आपल्या डोळ्यासमोर चित्र खूप भारी दिसतं. PSI झाला, डेप्युटी कलेक्टर झाला, UPSC मध्ये तुम्ही डायरेक्ट IAS, IFS, IPS झाला, लाल गाडी आहे काय, रुबाब आहे काय. परंतु ज्यावेळेस एक 7वीतला मुलगा त्या ठिकाणी किंवा 10वी पास सुद्धा न झालेला एखादा त्या ठिकाणी तुम्हाला राज्यकर्ता भेटतो. आणि कालच टीव्हीवरती बघितलं असेल तुम्ही किंवा सोशल मीडियावरती बघितलं असेल की एक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी एका 5 वर्ष अभ्यास केलेला UPSC MPSC दिलेला अधिकाऱ्याची लाच काढतो. तर त्याची मनाची तुमची तयारी आहे का त्या ठिकाणी ऐकून घ्या. हे तर झाल्यानंतरच आहे. समाजामध्ये तुमचा हा काय व्हायला लागतो, तुम्हाला ठेचा लागायला लागतात. आणि मग त्यातून तुमचं हे व्यक्तिमत्व तयार होत असताना त्या पार्श्वभूमीवरती तुमचं ते व्यक्तिमत्व तयार होत असतं. 34 वर्ष पोलीस खात्यात काम केले, परंतु शानमध्ये काम केलं. आज सुद्धा मला आनंद होतो की सर प्रत्येक मिनिटाचा मी आनंद घेतला त्या ठिकाणी काम करताना. आणि तुमच्यासारखे जे युवक पिढी आहे, आज मी 63 वर्षाचा आहे, आता सरांना पण मी सिनियर आहे या ठिकाणी. 63व्या वर्षी सुद्धा मला आज तुम्ही या ठिकाणी बोलवता. रिटायर होऊन मला 4 वर्ष झालेले तरी मला तुम्ही या ठिकाणी बोलता. असं काम करा की ज्याद्वारे तुमच्या आई वडिलांना गावामध्ये ताट मानेने फिरता येईल. प्रेम करायसाठी, बाकीचे उपद्रव करण्यासाठी, ग्रामीण भाषेमध्ये बाकीचे चाळे करण्यासाठी आपल्याकडे पुढचे वर्ष खूप पडलेले आहेत. आता फक्त आपलं जे एम आहे, कितीही अडचण असू द्या आणि ह्या अडचणीतून जो बाहेर निघतो तो खरा त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी म्हणून बोलू शकतो. आणि ज्यावेळेस आपण हे बनतो, हे बनल्यानंतर आपण आपली नाळ कधी विसरता कामा नये. दुसरी गोष्ट, माती आपल्या गावची माती बसून ते आपण ज्या ठिकाणी काम करणार आहोत त्या ठिकाणी काम करताना ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस आउट ऑफ ब्रेक मी सांगितलं मगाशी, आउट ऑफ ब्रेक सुद्धा तुम्हाला काम करता यावं. एक मला सांगा की तुमच्यापैकी 3 मुलं मोटरसायकलवरती टेबल शीट चाललेले आहेत. मी त्यांना चौकामध्ये पकडलं. चौकामध्ये पकडल्यानंतर काय होणार त्या ठिकाणी, तुम्ही सांगणार की चाललो होतं असंच काहीतरी, किंवा खरोखर कुणाला तरी ब्लड द्यायचं आहे, हॉस्पिटलमध्ये कुणाचा तरी ऍक्सिडेंट झालेला आहे, पाण्याची व्यवस्था झालेली आहे म्हणून टेबल शीट तुम्ही हे ब्लड देण्यासाठी चाललेलं आहे. मी त्या ठिकाणी तुम्हाला फाईन मारून खटला भरला चालेल तर तुम्हाला सोडलेलं मी चालेल. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी आपण कायदाच फक्त पकडून बसलं नाही पाहिजे काम करता. कुठेतरी आपण या फ्रेमच्या बाहेर ज्यावेळेस आपण हे सामाजिक जाणीवेतून काम करत असतो त्यावेळेस आपल्याला ही जाणीव पाहिजे की मी सुद्धा या परिस्थितीतून गेलेलो आहे. आणि ही परिस्थिती दुसऱ्यांवरती आता आली तर त्याचं मी डिसएडव्हान्टेज न घेता एक चांगल्या प्रकारे जर मी त्या ठिकाणी त्यांचं कम्युनिकेशन केलं. आज माझे कित्येक जे असे पकडलेले कित्येक लोक आहेत ते साधा क्राईम केलेले आहेत, अशा क्राईमचे ते मुलं आज सुद्धा मला मेसेज करतात, आज सुद्धा मला विश करतात, आज सुद्धा माझ्याकडे येऊन भेटतात. मला काही अडचणी असतील प्रापंचिक अडचणीपासून ते सगळ्या अडचणी सांगतात. कुठंतरी एक विश्वासाचं वातावरण आपण एक समाजाची तयार करायचं असतं. हे तर खरं तर अधिकारी झाल्यानंतरच्या गोष्टी असतात. या मी लेक्चरला पण जात असतो, UPSC ला जातो, हैदराबादला जातो, परंतु त्या ठिकाणी सांगताना आपली ग्राउंड रियालिटी आपण कधी विसरली नाही. आता शेवटचा एकच मुद्दा सांगतो, जास्त वेळ घेत नाही मी तुमचा, कारण लेक्चरची एक मर्यादा असते आणि हे लोक तरी 45 तास बोलू शकतात, मी तेवढं बोलू शकत नाही. परंतु ज्या वेळेस तुम्ही कुठलंही काम करता किंवा ज्यावेळेस आता तुम्ही MPSC UPSC ची तयारी करताय, ही तयारी करत असताना 100% झोपून त्यामध्ये काम,
100% अजिबात नाही, 99.99% सुद्धा नाही. मग त्या झोपण्यामध्ये वेगवेगळे प्रकार आलेले आहेत. तुमचे अभ्यास करा, लेक्चरला जा, हे स्टडी मटेरियल घ्या, त्याचबरोबर आपलं स्वतःचं रिलॅक्सेशन ऑफ माइंड हे सुद्धा खूप होणं गरजेचं आहे. प्रत्येकाने अभ्यास करताना तुम्ही ठरवलेले असेल की मी 18 तास अभ्यास करतोय, 16 तास अभ्यास करतोय, परंतु फक्त एक तास तुम्ही तुमच्या हेल्थच्याकडे बघा. तुम्ही सांगतो की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने जे अभ्यास केलेले तुमच्या स्मरणामध्ये राहील आणि नक्की तुम्ही या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होताल. मी तुम्हाला या ठिकाणी माहित नाही किती काय सांगितलं, परंतु त्याचा काही उपयोग झाला तर नक्की लक्षात ठेवते आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अतिशय थोडक्यामध्ये मौल्यवान असं मार्गदर्शन सरांनी आपल्या सगळ्यांना केलेलं आहे. आपण खरं तर कार्यक्रमाच्या सांगतेकडे येत असताना या कार्यक्रमाचं आभार सांगत असताना माझ्यासमोर आणखी एक प्रश्न आहे. आभाराला विरुद्धार्थी शब्द आहे स्वागत, आणि स्वागत नाव असलेल्या माणसाला आभार कसे सांगायचे हाही प्रश्न आहे. तरी हा योगायोग आहे. मी आपले शैक्षणिक संचालक आदरणीय स्वागत धोरक सर यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचे आपण आभार मानायचे आहेत, आणि आभारानंतर हा कार्यक्रम संपणार नाही. आभार झाले तरी आपण जागेवरच बसायचं आहे. सर आभार मानतो. खरं बघायला गेलं तर माझं नाव स्वागत आहे आणि त्याच्यात आभार करायला सांगितलंय, बरोबर पॉइंट आउट करण्यात आलेला आहे. पण मी जो आभार करणार आहे हा कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून आहे. स्पार्क अकॅडमी मध्ये एकदा सगळे जण जे येतात ते स्पार्क परिवाराचे सगळे सदस्य बनतात आणि आपल्याच सदस्यांचे आभार कसे मानतात, एक औपचारिकता म्हणून हा आभाराचा भाग असतो. पण सरांनी आल्यानंतर विद्यार्थ्यांना एक्झॅक्टली जे मुद्दे सांगायला पाहिजे, विद्यार्थ्यांना जे ऐकायचं आहे आणि त्यांच्या अनुभवामध्ये खरंच जे भर घालणार आहे असा एक एक शब्द त्यांनी इथे मांडला. नुसतं एवढंच नाहीये तर भानुप्रतापजी बर्वे सर त्यांच्या अत्यंत व्यस्त वेळेमध्ये इथे आले आणि त्यांनी इथे विद्यार्थ्यांच्या समोर मार्गदर्शन केलं. त्यामुळे सर तुमचे खूप खूप आभार. वेळात वेळ काढून शरदजी सारडा सर हे आपल्या परिवाराचे सदस्य आहेत, पण ते सुद्धा नेहमीच कार्यक्रमाला उपस्थित राहतात. त्यांचा म्हणजे फक्त आम्ही म्हणावं की सर पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, आणि ते पाठीवरती हात ठेवतात आणि मग आम्ही बरेच मोठे मोठे कार्यक्रम करू शकतोय. सर तुमच्या या सतत असणाऱ्या पाठिंब्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. हा कार्यक्रम करण्यासाठी खूपच मोठी टीम सतत राबत होती, पण आमची ही जी टीम आहे ही टीम असे कित्येक गोष्टी करत राहते. पण वर्धापन दिनाचं औचित्य साधून त्यांनी वर्षभर केलेल्या खूप साऱ्या या सगळ्या कामासाठी, वर्षभर केलेल्या या खूप साऱ्या अचिव्हमेंटसाठी आणि त्या अचिव्हमेंट प्राप्त करण्यासाठी तुम्ही राबलात त्याच्याबद्दल एक शैक्षणिक संचालक म्हणून तुमचे आभार. तुमच्याकडे तुमच्या सगळ्या या कामासाठी माझ्या सगळ्या कार्यकर्त्या मित्रांसाठी काही शब्द आहेत. हिंदी भाषेमध्ये एक कविता आहे, जीवन अस्थिर अंजाने ही हो जाता पथ पर मेल कही. जीवन अस्थिर अंजाने ही हो जाता पथ पर मेल कही. सीमित पगडग लंबी मंजिल तय कर लेना कुछ खेल नहीं. सीमित पगडग लंबी मंजिल तय कर लेना कुछ खेल नहीं. दाए बाए सुख दुख चलते सम्मुख चलता पथ का प्रमाद. दाए बाए सुख दुख चलते सम्मुख चलता पथ का प्रमाद. जिस जिस से पथ पर स्नेह मिला उस राही को धन्यवाद. उस राही को धन्यवाद. फक्त विद्यार्थ्यांनी इथेच बसून राहायचंय अशी मी विनंती करतो. यानंतर कार्यक्रमाची सांगता होण्यापूर्वी गोड बातमी आहे माझ्याकडे. जसं आपण टीव्हीवरती वगैरे कालपासून ऐकतो आहेत की अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण ऐकतो की नाही, अधिकृत सूत्रांनी दिल्यानुसार अशी माहिती आहे, अशी बातमी आहे, बरोबर. तर स्पार्क अकॅडमीच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कार्यक्रमानंतर आपल्या सगळ्यांसाठी अल्पहार आहे. त्यामुळे पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होईल. मी मनीषा मॅडमला विनंती करतो की त्यांनी पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता करा. सामूहिक पसायदान होणार आहे. चला सुरू करूया सगळेजण.
श्री